आय हॅव स्टार्टेड अप्रिशिएटिंग अँड ॲक्सेप्टिंग माय लाईफ. जे आहे आत्ता, जे आहे आत्ता, मी जी तुझ्यासमोर बसली आहे, हे खूप छान आहे. आणि हे छान, याचा ॲक्सेप्टन्स आपल्याकडे आला ना, तर मला वाटतं छान जगू आपण आयुष्य. आताच्या काळात तर मेंटल हेल्थ हा फारच निग्लेक्ट केला जाणारा विषय वाटतो मला. कारण फिटनेसबद्दल बोलायला गेल्यावर मी हा विषय बोलल्याशिवाय नाही पुढे जाऊ शकत. मी प्रेप कामासाठी नाही करत, मी प्रेप ह्युमन बिईंग, बेटर ह्युमन बिईंग होण्यासाठी करते. कारण आय ऑलवेज फील माझं प्रत्येक पात्र हे कुठलं तरी एक ह्युमन बिईंग असतं. मी खूप फॉर्च्युनेट असेन ॲक्टर म्हणून, तर कदाचित मी पाहिलेलं, माझ्या डोळ्याला दिसलेलं ह्युमन बिईंग मला मिळतं आणि मला डोळे झाकून त्याला फॉलो करता येतं. बट इफ आय एम नॉट दॅट फॉर्च्युनेट, तर मला ह्युमन बिईंग्समधले जे काय गुण, दुर्गुण, कला असते ती बघावी लागते. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आज माझ्या स्टुडिओमध्ये आहे माझी अत्यंत आवडती ॲक्ट्रेस. आणि आय एम नॉट जस्ट सेइंग दिस बिकॉज आय हॅव टू इंट्रोड्यूस हर. जेन्युइनली मला तो खूप आवडते, तेजश्री. आणि तेजश्रीचा इंटरव्ह्यू करावा असं अनेक लोकांनी अनेक वेळेला मेसेज करून सांगून झालंय. सो मला असं वाटतं मी आता काय ती विश ग्रांट वगैरे करणारी अशी देवता आहे जी फायनली तेजश्रीला स्टुडिओमध्ये घेऊन आली आहे. वेलकम टू मिरची पुन्हा एकदा. थँक्यू ज्ञानेश्वरी, इट्स सो गुड टू बी हिअर अगेन. इट इज ग्रेट बिकॉज मला वाटतं आता मला मिरचीमध्ये 3 वर्ष होत आली आणि माझं पहिलं वर्ष जेव्हा होतं, मला वाटतं दॅट इज द टाइम तेजश्री स्टुडिओमध्ये आलेली. सो इट्स बीन अराउंड 2 years तिला भेटलेच नाहीये आणि तिला बघितलंच नाहीये पर्सनली. पण आता एक नवीन फिल्म घेऊन ती आलेली आहे आणि फिल्मचं नाव आहे पंचक. येस. ऍक्च्युली जेव्हा मी पहिल्यांदा पंचक हा शब्द ऐकला, आय वॉज लाईक पंचक म्हणजे काय हेच मला कळलं. मग मला त्याचा रेफरन्स कळला आणि आय वॉज लाईक माय गॉड, हे खूप क्रेझी आहे. तुला पंचक या शब्दाचा अर्थ माहीत होता जेव्हा ही फिल्म तुझ्याकडे आली? हो, मला पंचक या शब्दाचा अर्थ माहीत होता. पण तू आता म्हणालीस तसं की मला जेव्हा वाव अशा नावाने एक फिल्म येते, तेव्हा आय ऑलवेज फील आपलं फील्ड इतकं कमाल आहे ना, की खूप गोष्टी ज्या काळाआड जात असतात ना, त्या कुठेतरी आपण पुन्हा हायलाईट करून लोकांसमोर आणतो. सो या जनरेशनला ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्या खूप गोष्टी त्यांना कळतात थँक्स टू आपले डिव्हायसेस वगैरे. त्यामुळे पंचक ह्याच्या मागे काय एक्झॅक्टली अर्थ आहे, आय एम शुअर खूप लोकांनी गुगल केलं असेल, खूप लोकांनी त्याचे सर्च हिस्ट्रीज काढल्या असतील आणि खूप लोकांना पुन्हा एकदा नव्याने कळलं असेल. बट या इट्स अ व्हेरी डिफरंट आणि खूपच वेगळी कॉन्सेप्ट, मला ऐकूनच कमाल वाटली होती. ॲब्सोल्युटली. आणि मी जेव्हा ट्रेलर बघितला या फिल्मचा, इट टुक मी बॅक टू मालामाल वीकली, वळू मराठीत. तो जो एक फील होता की इतकी माणसं एकतर कास्टमध्ये आणि काहीतरी मजा होणार आहे, काहीतरी सिच्युएशन आहे आणि त्याच्यावरती सगळेजण रिॲक्ट करतात. इट इज सच अ फन थिंग टू वॉच. आय नो. मला सांग, एवढी मोठी कास्ट जेव्हा तुमच्यासोबत असते एका फिल्ममध्ये, व्हॉट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट आणि व्हॉट इज द फ्लिप साईड ऑफ इट? बेस्ट पार्ट ऑफ इट इज कार्यशाळा. तुम्ही सेटवर आल्यानंतर फक्त म्हणजे तुम्ही स्वतः एका कॉम्बिनेशन सीनमध्ये उभं राहिलात तरी बरेचदा तुम्ही ऑडियन्स बनून जाता, फॉरगेटिंग युअर कॅरेक्टर, बिकॉज ॲक्टर्स आर सो गुड, दे परफॉर्म सो वेल की वाव, हे ह्याने किती छान घेतलं, यांचा अप्रोच किती छान आहे, यांची थॉट प्रोसेस किती छान आहे. माझं तर बरेचदा असंच होतं की मी आपली प्रत्येकाकडे ॲक्टिंग करताना ह्याने काय केलं, याने काय केलं, हिने काय केलं असं पाहत होते. सो इट वॉज अ फन पार्ट ऑफ इट. अँड द वर्स्ट पार्ट ऑफ इट इज बिकॉज दे आर सो सिनियर, बिकॉज दे हॅव गॉट सच अन अमेझिंग एक्सपिरियन्स. तुमच्या सेटवर एक खूप स्ट्रिक्ट मॉनिटर लागतो, नाहीतर काही काम होऊ शकत नाही. त्यांना आवरायला आणि त्यांना सांगायला की चला चला. माय गॉड, दिस वॉज अ न्यू पार्ट. आम्हाला असं वाटलेलं की ते असतील ते मॉनिटर. ना जेवढे सिनियर ऍक्टर जास्त एकत्र येतात तेवढे ते जास्त व्रात मागच्या बाकावरचे विद्यार्थी बनतात. हे छान आहे आणि हे साधारण थोडंसं दिसतंय, पण जेवढी झलक आम्ही या फिल्मची बघितलेली आहे. मला सांग, डू यू लाईक अशा फिल्म्स ज्याच्यामध्ये भरपूर कास्ट असते आणि रॅन्डम वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात आणि एव्हरीबडी हॅज देअर ओन ट्रॅक गोइंग ऑन? ओके, आय थिंक ह्या प्रश्नाचं उत्तरच आहे की मी पंचकचा पार्ट आहे. राईट. बिकॉज पंचकमध्ये मी आदिनाथची गर्लफ्रेंड आहे आणि ही फिल्म जी आहे ती खोत फॅमिलीची स्टोरी आहे. अँड आय एम नॉट अ पार्ट ऑफ खोत फॅमिली. मी आदिनाथची गर्लफ्रेंड आहे, बाजूच्या फॅमिलीतली आहे, त्यामुळे मी त्या फॅमिलीमध्ये ॲक्टिव्हली खूप तुम्हाला दिसणार नाही आहे किंवा माझा रोल खूप छोटा आहे. बट मला माझ्या करिअरमध्ये असे सिनेमे ज्याच्यामध्ये इतके सिनियर ॲक्टर्स आहेत आणि तिथे आपल्याला त्या फिल्ममध्ये आपला पण एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे असं बघायला मिळालं तर ह्या फिल्म्स करायला आवडतील. त्यामुळे मी कायम अशा ऑपॉर्च्युनिटीज शोधत असते आणि पंचक हे मला वाटतं त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. राईट. जेव्हा
पंचक बद्दल कळायला लागलं आम्हा सगळ्यांना तेव्हा एक गोष्ट हायलाईट होत होती, दॅट इज की माधुरी दीक्षित इज गोइंग टू प्रोड्यूस द फिल्म आणि त्यांची मराठीतली पहिली प्रोड्यूस केलेली फिल्म आहे. ऑफकोर्स म्हणजे दिस इज माइंडलेसली आय एम आस्किंग यू दिस, पण प्रत्येक व्यक्ती आपण सगळेच आहोत यार त्यांचे फॅन. When you met her for the first time, काय Okay, I haven't met her still date. My God! Unfortunately, त्यांचे डेज आणि माझे डेज मॅच नाही झालेत and I'm like, oh God, when that day is gonna come and arise in my life. म्हणजे मी वेट करतेय. So I am just hoping आता आमच्या प्रीमियरला माझी भेट होईल फायनली. मी आता म्हणजे देवाकडे प्रार्थना वगैरे करणार आहे मी, बिकॉज आय रिअली वॉन्ट यू टू मीट हर. Oh God, please. इट इज गोइंग टू बी क्रेझी. पण हे तर झालं पंचक बद्दल. गोईंग बॅक थोडंसं, बिकॉज तेजश्री इतक्या काय काय गोष्टी तू करत असतेस आणि इतके प्रश्न लोकांना तुझ्याबद्दल आहेत. आय रिअली वॉन्ट टू आस्क की हे तर मला माहितीये की तू डोंबिवलीची आहेस आणि माझं एक डोंबिवली कनेक्शन आहे, कारण माझे अनेक मित्रमैत्रिणी डोंबिवलीचे आहेत. मी खूप वेळा डोंबिवलीला येऊन जाऊन झालेला आहे. सो आय नो व्हॉट इज डोंबिवली. जस्ट इन केस काही लोक अंडर द रॉक राहत असतील, डोंबिवली हा मुंबईचा भाग आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही मला ट्रोल करू शकता, पण आहे. आणि डोंबिवलीकर फार भारी असतात, तिकडे खूप मस्त कल्चरल वातावरण आहे. मला सांग, डोंबिवली म्हटल्यानंतर ऍट दिस मोमेंट काय काय पिक्युलर गोष्टी तुला आठवतात? काही जागा आहे, काही खाण्याचे पदार्थ आहेत, कोणती माणसं आहेत, व्हॉट हॅपन्स? डोंबिवली म्हटल्यानंतर ॲक्च्युली हे आता फक्त डोंबिवलीकरच ह्याचं उत्तर समजू शकतील. मला प्रजापतीची पाणीपुरी आठवते आणि दॅट्स द मॅन्डेटरी थिंग इफ आय व्हिजिट डोंबिवली. आणि आता त्याच्या पलीकडे गेल्यावर, आता या चेअरवर बसल्यावर मला असं वाटतंय की डोंबिवली हे खरंच एक कल्चर जपणारी सिटी आहे. आणि डोंबिवलीमध्ये नाटकाचे प्रयोग असू देत किंवा थिएटरमध्ये लागलेला आपला मराठी सिनेमा असू दे, खूप भरभरून प्रेक्षक त्याला सपोर्ट करतात, ते खूप उत्तम प्रतिसाद देतात आणि फार कळणारा प्रेक्षक आहे, ज्यांच्यासाठी आपण फार थॉट प्रोसेस किंवा इन डिटेल जाऊन एखादा विषय मांडणं जे म्हणतो की लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा, बिकॉज आर ऑडियन्स इज इंटेलिजंट. सो मी डोंबिवलीच्या ऑडियन्सना त्या इंटेलिजंट ऑडियन्समध्ये कन्सिडर करू शकते. हे मला आता सगळ्यात जास्त वाटतंय. हा लवली, सगळे डोंबिवली वगैरे इतके खुश होणार आहेत. हा फक्त एक चंक कापून या इंटरव्ह्यू मध्ये व्हॉट्सअप ग्रुप्स वरती सेंड होणार आहे डोंबिवली मधल्या, पण आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. नाही हे खरं आहे, कारण मी डोंबिवलीमध्ये खूप नाटकाचे प्रयोग केलेत आणि माझे सगळे डोंबिवलीचे प्रयोग हे मी प्राऊडली सांगू शकते हाऊसफुल गेलेले आहेत आणि खूप ट्रिमेंडस रिस्पॉन्स असतो डोंबिवलीला. लवली यार. मला एक गोष्ट सांग की आता पंचक ऑफकोर्स आहे, तुझी सिरियल सुरू आहे ज्याच्यामध्ये आय डोंट नो तू कसं हे शूटचे डेट्स मॅनेज केलेस, बट मला वाटतं काहीतरी देवाने तेजस्वीला 92 तास वगैरे दिलेले असावेत दिवसात. हो, त्या 92 तासात तुला जर बघितलं असेल तर मी आता जे काही कपडे घातले त्याच्यावर मी एक श्रग घातले अँड दॅट इज नथिंग स्टाईल वगैरे. हे ज्या 92 तासातले काही तास मी सिरियलमध्ये लग्नाचा सिक्वेन्स करते. आय जस्ट वॉन्ट टू कव्हर माय मेहंदी बिकॉज इट डझंट गो विथ माय अटायर. सो एव्हरी मॉर्निंग इट्स एव्हरी मॉर्निंग स्टोरी. मी उठते, मी काहीतरी कपडे घालते, मग मला असं रिअलाईज होतं की मेहंदी ह्याच्याबरोबर जात नाहीये, पण सिरियलसाठी ती आता काढली आहे, त्यामुळे या असं मी हँडल करते सगळं. सी, देर इज नो मेहंदी. इट इज ग्रीन, देर इज नो मेहंदी, देर इज जस्ट अ श्रग. दॅट्स द OOTD आजच्या या इंटरव्ह्यूसाठी. पण मला सांग, एज अन आर्टिस्ट, इफ आय आस्क यू, तू काय माइंड स्पेस मध्ये आहेस आता तेजश्री? व्हॉट इज युअर माइंड स्पेस राईट नाव? अरे बापरे, वन डे ॲट अ टाईम. आय जनरली लिव्ह माय लाईफ वन डे ॲट अ टाईम. आणि आता तर मी खूपच स्पेसिफिकली वन डे ॲट अ टाईम, बिकॉज मॉर्निंगला उठल्यानंतर मला माहितीच नाही आहे काय एक्झॅक्टली कसा असणार आहे दिवस. पण काय उत्तर देऊ मी आता या प्रश्नाचं? वेल, एव्हरीबडी नोज दॅट आय रिसेंटली लॉस्ट माय मदर. सो सिरियलमध्ये माझा आता तो ट्रॅक चालू आहे लग्नाचा. सो सम डेज आर गुड, सम डेज आर बॅड, बट या वन डे ॲट अ टाईम. पण मला सांग, जेव्हा म्हणजे सिरियल आमच्या सगळ्यांच्याच आयुष्याचा इतका अविभाज्य भाग का आहे, तर समवेअर एव्हरीबडी ट्रायज टू फाइंड देअर लाईफची मिसिंग लिंक इन द सिरियल. म्हणजे कोणाला भाऊ नसेल तर सिरियल मधल्या बहीण भावाचं नातं बघून असं वाटतं की वाव किती छान आहे, किंवा असं वाटतं आय हॅव ऑल्सो लिव्ड इट टू एन एक्सटेंट. हे तर ऑडियन्सला बघताना, आम्ही तर म्हणजे शूटमध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्वही नाही होत, आम्ही वी आर जस्ट सीइंग इट फ्रॉम आउटसाइड. तुम्ही सगळे जे ते परफॉर्म सुद्धा करताय, ते कॅरेक्टर सुद्धा आहात,
तुमच्या बाबतीत असं होतं का की तुमचे काही इमोशन्स इनडिरेक्टली त्या सीन्समध्ये प्रोसेस होऊन जातात, तुमचं तुम्हाला कळत पण नाही, इट्स थेरप्युटिक ॲट टाइम्स? या करंटली असं होत आहे, प्रत्येक सीनमध्येच होत आहे माझ्याबरोबर. पण कास्ट आणि सगळे इतके कोऑपरेटिव्ह आणि छान असतात. कारण मी आता सध्या त्या सगळ्यातून जाते. माझ्या सिरियलमध्ये जी माझी आई करते, शुभांगी गोखले, शी इज बिंग सो कोऑपरेटिव्ह. आमचे आई मुलीचे खूप सीन्स होत असतात किंवा ह्या सगळ्यामध्ये ओव्हरऑलच दिस मंथ वॉज नॉट इझी फॉर मी. पण एव्हरीबडी सपोर्टेड. फॉर दॅट मॅटर पंचकचं कास्टसुद्धा, मी सगळे प्रमोशन्सना येऊ शकत नाही आहे, मला दोन्ही मॅनेज करावं लागतं आहे आता, इथे पण तिथे पण. बट एव्हरीबडी, ही टीम काय ती टीम काय, सगळे इतके कोऑपरेटिव्ह आहेत ना, मग कुठेतरी बरं वाटतं की आपण इतकी वर्ष आज काम करतोय ना. आणि आपण म्हणत असतो की आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय सब झूठ की दुनिया आहे वगैरे, पण आय कॅन प्राऊडली से दॅट की नाही, देर इज ह्युमॅनिटी इन द इंडस्ट्री. आणि ती कुठेतरी कॅमेऱ्यातही दिसत असते, डोकावत असते तुम्ही काम करताना. आणि ती मी ह्या महिन्यात तर खूपच अनुभवली आहे. विच इज ग्रेट टच. तुला अशीच चांगली माणसं कायम मिळत राहोत असं आय वुड लाईक टू से. पण वेन इट कम्स टू सिरियल्स पर्टिक्युलरली बघायला गेलं तर तू बऱ्याच सिरियल्स केल्या आहेस आणि तुझी सगळीच कॅरेक्टर खूप आपलीशी वाटली, खूप बिलिव्हेबल वाटली आहेत. असं वाटलंय की हा माझ्या घरातही अशी व्यक्ती असेल तर हेच करेल. इट्स नॉट समथिंग जे मी इमॅजिन नाही करू शकत आणि भलतंच काहीतरी झालं. इट्स नॉट अनअचिव्हेबल. इट इज अ पार्ट ऑफ अस. सिरियल ॲज अ मीडियम तू किती सिरियसली घेतेस, तू त्याच्याकडे कसं बघतेस आणि व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सिरियल्स तुझ्या आयुष्यात? खूप जास्त सिरियसली घेते मी, माझं प्रत्येक काम सिरियसली घेते आणि सिरियल्स तर स्पेसिफिकली सिरियसली घेते. बिकॉज आय फील सिरियल्स हे ना, तो एक अर्धा तास जो तुमच्या वाट्याला आला आहे ते प्रबोधन घडवत असतं. तुम्ही जे करत असता ते पाहणारी लोकं असतात, तो लोकांच्या रुटीनचा भाग असतो. तुमचं अख्ख्या दिवसाचं काम हे लोकांच्या 24 तासातल्या अर्ध्या तासाचं रुटीन असतं. हेच तुम्हाला खूप सिरियसली ते घ्यायला भाग पडतं. म्हणजे आता मी तुला एक छोटंसं कालचंच उदाहरण सांगू तर, माझं डिरेक्टर शूट करताना असिस्टंट डिरेक्टरनी टॉवेल हवा होता आम्हाला सीनमध्ये, तर तो असा स्पेसिफिकली घडी घालून वगैरे ठेवला आणि ही इमिडिएटली सेड, कशाला घडी घातली आहे, घरात असा ठेवतो का, ती घडी उघड. तिने तो टाकला आहे ना, मग तो टाकलेल्या अवस्थेतच असेल. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणून ते तू म्हणालीस तसं की कदाचित तुम्हाला तुमचं घरचं दिसणं किंवा ती हिरोईन जरी असली तरी पण ती कधीच हिरोईन न वाटता तुम्हाला तुमच्या घरचा सदस्य वाटणं. आणि टेलिव्हिजनला काम करताना मी टेलिव्हिजन हे माध्यम खूप सिरियसली घेते आणि मला वाटतं टेलिव्हिजनला काम करतानाही नॅचरली काम करणं, खूप नॅचरल काम करणं, कन्व्हिक्शनने काम करणं आणि इलॉजिकल गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या मुंबई पुण्याच्या आयुष्यात वाटतात त्या खूप जास्त लॉजिकल पुण्याच्या पुढच्या भागांमध्ये, विदर्भामध्ये म्हणा किंवा आज आपण म्हणूया ना महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ह्या खूप गोष्टी लॉजिकल आहेत. आपण फॉर्च्युनेट आहोत की आपण मुंबई पुण्यात राहतो, पण खूप गोष्टी बाहेर जगणारा ऑडियन्स आहे आणि त्यांना ते बिलीव्ह करून देणं इज द चॅलेंज आय फील ॲज अन टेलिव्हिजन ॲक्ट्रेस. त्यामुळे तिथे काम करताना कुठेही तो आविर्भावच नसतो हिरोईनवाला, आपण त्या व्यक्तीच्या घरातली. कारण बाहेर तुम्ही गेल्यानंतर जेव्हा कोणतरी पटकन आपुलकीने म्हणतं की तू आमच्या घरची मुलगी वाटतेस किंवा मला तू माझी नात वाटतेस, तेव्हा मग ती नात किंवा ती मुलगी येते तुमच्यात आणि ते आपण तसेच वाटलो पाहिजे. रोजच्या दिवशी आपल्याला त्यांच्या घरात एंटर करायचं आहे आपल्या दिलेल्या स्लॉटला, हे जाणीवेने काम केलं जातं. इट्स ब्युटिफुल. हे जे प्रेम आहे आणि हे जे लोक तुम्हाला सिरियसली घेतात, ते एक हक्क, दे टेक इट राईट. हा काही कोणी कोणाला दिलेला नाही आहे, तो नॅचरली आपण त्या हक्काने आपल्या आवडत्या कलाकाराकडे जातो आणि आपण म्हणतो की अगं तुझं ते किती छान होतं आणि तुला लागलं नाही ना आणि तू ठीक आहेस ना आणि तू बरी आहेस ना आणि तो किती दुष्ट वागतो तुझ्याशी वगैरे वगैरे. आय एम शुअर असे खूप अनुभव तुला आले असतील आतापर्यंत. इन दीज केसेस इट इज रिअली डिफिकल्ट टू एक्सप्लेन इट टू देम की हे नाही आहे खरं किंवा हे फिक्शन आहे, राईट. इट इज बियॉन्ड. हे जे सगळं प्रेम आहे, तू कसं डायजेस्ट करतेस तेजश्री हे सगळं? हाऊ डू यू टेक इट? नाही वेगळं काही एफर्ट्स घ्यायला लागत. जे काही समोरून मिळतं ना तेव्हा फक्त आणि फक्त अरे ते करत राहायचं आहे. ॲज आय टोल्ड यू, 1 डे ॲट अ टाईम. आय थिंक दॅट इज माय स्ट्रेंथ टू जस्ट वेक अप एव्हरी डे अँड पुट मेकअप ऑन युअर फेस अँड जस्ट गो फॉर इट. बिकॉज स्टील देर इज वर्ल्ड, देर इज लाईफ विच इज वेटिंग फॉर यू आणि तुम्हाला त्या सगळ्याला उभं राहायचं आहे. आणि देर आर गर्ल्स, यंग गर्ल्स, एक क्राऊड आहे छान जो लुक अप टू यू असतो की अरे त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी मॅटर करता, त्यामुळे त्यांच्यासाठी उभं राहणं आणि काम करणं हे होतं अगं. सो हे सगळं जे काही मिळतं,
कारण काय आहे ना, की आता खूप पुढे आले मी, की जिकडे अरे मला एवढे फॅन्स आहेत, मला एवढे फॉलोअर्स आहेत, मग ह्यांनी फोटो काढला, ह्याच्या खूप पुढे आलोय आम्ही, खूप आयुष्य पाहिलंय. त्यामुळे आता असं वाटतं की यार हे अजूनही टिकून राहिलंय. बिकॉज आय ऑलवेज से दॅट सक्सेस इज व्हेरी इझी टू अचीव्ह, बट सस्टेनेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. आणि ती सस्टेनेबिलिटी जी आहे ती जेव्हा आज जेव्हा ह्या गोष्टी सेम घडतात तेव्हा ती सस्टेनेबिलिटी जाणवते आणि दॅट कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. सो या, दॅट इज हाऊ आय टेक इट. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी. सो वेल साईड. मला वाटतं की सस्टेनेबिलिटी हा फॅक्टर, बिकॉज अशा जगात आपण आहोत जिथे कॅरेक्टरच्या प्रेमात लोक आहेत अँड टू रिअलाइज की हे कॅरेक्टरवरती प्रेम करतायत आणि वन्स द कॅरेक्टर इज ओव्हर तरी सुद्धा आपल्याला जर त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात राहायचं असेल तर देर इज समथिंग मोर दॅट यू नीड टू डू. अँड आय फील दॅट इज वॉट कीप्स आर्टिस्ट लाईक यू गोईंग. मला सांग की मी जेव्हा पण तुझ्याकडे बघते किंवा तुझं काम बघते, एक गोष्ट जी मला ॲज अन ऑडियन्स प्रकर्षाने जाणवते इज की ही मुलगी खूपच ऑनेस्ट आहे टू हर वर्क. म्हणजे काही लोक असतात ना जी कामात आय एम नॉट सेईंग हयगय करतात, पण कधी कधी बरेच लोक असतात जे एखाद वेळेस चीट करतो आपण किंवा आपल्याला असं वाटतं की ठीक आहे यार आज नाही केलं एवढं काय त्याच्यामध्ये, एक दिवसाने काय होणार आहे. पण आय समहाऊ फील की यू आर समवन जी टेक्स इट व्हेरी पर्सनली आणि खूप खूप प्रामाणिकपणे, खूप सचोटीने आणि खूप ॲम्बिशनने तू काम करतेस. तुला कधी रिअलाइज झालं तेजश्री की तू खूप पॅशनेट आहेस, तू खूप ॲम्बिशियस आहेस? वेन डिड यू टेक युअर सेल्फ सिरियसली? मला माहित नाही मला अजूनही रिअलाइज झालंय का. वेन पीपल लाईक यू से इट तेव्हा लक्षात येतं की हो बाबा आपण करतो सिन्सिअरली. गेल्यापासून आपला प्रत्येक क्षण खूप आपण डेडिकेशननी देतो. आज आता मी इथे बसले म्हटल्यावर माझा 100% आता तुझ्याबरोबर आहे. सो मी कामाच्याच बाबतीत असं म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की आपण एक रोल परफॉर्म करतोय लाईफमध्ये. आपण जन्म घेतलाय म्हटल्यावर आणि तिथे आपलं डेडिकेशन असलं पाहिजे. ज्या क्षणी जी गोष्ट करतोय तिथे मी 100% दिलाच पाहिजे. त्याचे पुढे जाऊन त्याचं काय होणार आहे किंवा मी हे एवढं छान करते ना, बघ मग आता हे कसं होईल, हा थॉट नाही आला ना तुमच्या डोक्यात आणि तुमचं तुम्ही करत राहिलात तर आय थिंक जस्ट लाईफ तुम्हाला छान ट्रीट करत राहतं. एव्हरी अपॉर्च्युनिटी, एव्हरी डे इट्स ॲक्च्युअली लाईक अ बटरफ्लाय. यू जस्ट गो बिहाइंड इट अँड इट रन्स अवे अँड यू जस्ट सिट काम. मनापासून करा, लक्ष द्या आणि ते तुमच्याच खांद्यावर कधी येऊन बसेल तुम्हाला कळणार पण नाही. वाव यार, हाऊ लवली इज दॅट. पण जेव्हा आपण खूप सिरियसली आपलं काम घेत असतो किंवा आपण खूप ॲम्बिशियस असतो, फार नॅचरली हे होतं की आपली एक एक्सपेक्टेशन असते की आपल्या आजूबाजूच्या माणसांनी पण थोडंसं सिरियसली करावं सो दॅट यू कॅन डू युअर वर्क बेटर. नथिंग नाही असत. पण तुझ्या बाबतीत व्हॉट इज दिस? नाही असत. आता रिसेंटली झालेली एक गोष्ट आहे की आमच्याकडच्या एका ॲक्टरने खूप मनापासून काहीतरी केलं आणि त्याला एक्सपेक्टेड रिस्पॉन्स समोरच्याकडनं, बिकॉज कॅरेक्टर्स वेगळी होती म्हटल्यावर प्रत्येकाने आपापल्या कॅरेक्टरप्रमाणे कुवतीप्रमाणे त्या सीनला रिस्पॉन्ड केलं. अँड ही गॉट लिटल अनॉइड की अरे हे काय, हे असं का झालं. तर मला माझ्या सगळ्या ॲक्टर फ्रेंड्सना आता सांगायला आवडेल की बरेचदा असं होतं की एखादं स्क्रिप्ट हातात आल्यावर ना आमची थॉट प्रोसेसमध्ये ना आमच्या डोक्यात तो सीन क्रिएट होतो आणि माझ्या डोक्यात क्रिएट होणारा सीन आहे ना त्याच्यामधली पात्र माझ्या बरोबरची ना माझ्या डोक्याप्रमाणे वागायला लागतात ऑलरेडी. अँड देन आय गो ऑन द फ्लोअर अँड देन आय रिअलाइज की नाही, हे पात्र असं वागतच नाही, हे माझ्या डोक्यात चालत होतं, पण ते पात्र आता डिरेक्टरच्या आणि रायटरच्या डोक्यातलं वागायला लागलंय. आणि मग जेव्हा ते सगळं कोलमडून पडतं ना तेव्हा असं होतं की अरे मी हे इमॅजिन केलं होतं, ही कॅरेक्टर इथून माझ्या जवळ येणार होतं पण ते जवळ आलंच नाही आहे की अरे तिथेच उभं आहे, ते इथून आलं आहे वगैरे. सो या गोष्टींमध्ये न अडकता मला असं वाटतं ऑल यू कॅन डू इज जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. आणि आय थिंक तुमचा जगण्याचाच खरं तर हा चॅलेंज आहे की आजूबाजूची एवढीशी गोष्ट पण ती तुमच्या डोक्याप्रमाणे नाही होत. सो तुम्ही फक्त तुमच्या स्वतःलाच कंट्रोल करू शकता, बाकीचं काहीच नाही. अगं साधा वारा नाही आपण कंट्रोल करू शकत इकडून तिकडून येणारा, त्याच्या डिरेक्शनप्रमाणे आपल्याला राहावं लागतं. निसर्गाने आपल्याला एवढी मोठी गोष्ट शिकवली आहे. तर ह्युमन बिईंग्स काय म्हणजे ज्याला आपण डिसिप्लिन म्हणावं की निसर्गात एक डिसिप्लिन आहे, माणसांना तर बनवलंच आहे इनडिसिप्लिन अँड डिसिप्लिनच्या मध्ये राहायला, तर तिथे आपण काय एक्सपेक्ट करायचं. सो बिंग अन ॲक्टर आय ऑलवेज थिंक की तुमच्या हातात येणारं काम, तुमची थॉट प्रोसेस, सो त्याच्यावर काम करा. त्याच्या पलीकडे तुमच्यासमोर कितीही माठ ॲक्टर असू दे किंवा कितीही इंटेलिजंट ॲक्टर असू दे, तुमची प्रोसेस ही तुमचीच असणार आहे. आणि तुम्ही कोणीतरी सिनियर आज माझ्याबरोबर आलं आहे म्हटल्यावर मला हेलिकॉप्टर नाही येणार आहे त्याचा स्पीड मॅच करायला, ना कोणी माठ आलं आहे म्हणून मी माझ्या पायाला कोणी दगड बांधून मला थांबवून ठेवणार आहे. सो इट इज माय जर्नी, माय प्रोसेस. त्याच्यामध्ये जे कोणी जसं येईल
ऑल आय कॅन डू इज आय हॅव टू अप्रिशिएट. प्रत्येकाचे लिमिट्स वेगळे आहेत, प्रत्येकाच्या हाताची बोटं वेगळी आहेत, आणि यू कॅनॉट एक्सपेक्ट इंटेलिजन्स फ्रॉम एव्हरीबडी. यू कॅनॉट एक्सपेक्ट युअर सेम मेंटल प्रोसेस, थॉट प्रोसेस फ्रॉम द सेकंड पर्सन. सो जस्ट गो अप्रिशिएट त्याचा इंटेलिजन्स. बिकॉज आय बिलीव्ह प्रत्येक माणूस हा सकाळी उठल्यानंतर ना, आज मी जरा माझ्या कुवतीपेक्षा थोडा कमीच वागतो जगात असं म्हणून नाही जात. प्रत्येकजण स्वतःला बेस्ट रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे काही लोक तुमच्यापेक्षा वर असणार आहेत, काही खाली असणार आहेत, बट रिस्पेक्ट प्रत्येकाचा आपापला जर्नी. दॅट्स सच अ नाईस वे टू लुक एट इट असं मी म्हणेन. आणि एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. आय एम शुअर फक्त नॉट जस्ट ॲक्टर्स, जितके लोक हा व्हिडिओ आता बघत असतात, राईट, इन जनरल पण हे यूज करण्यासारखं आहे फार. मला सांग तेजश्री, की हा प्रश्न मी मॅक्झिमम जितक्या आर्टिस्टसोबत मी बोलते विचारते, बिकॉज आय एम रिअली क्युरियस त्यांना ॲज अन आर्टिस्ट जाणून घेणार. दॅट्स दी ओनली इंटेन्शन. एक कलाकार म्हणून तेजश्री तुझ्या कोर व्हॅल्यूज काय आहेत ज्यांच्यासोबत तू तडजोड नाही करणार, की ह्या मी जपणारच आहे आणि एव्हरीथिंग कॅन हॅपन अराउंड दीज बेसिक व्हॅल्यूज? सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात येतं ते म्हणजे माझं कॅरेक्टर जर का एक अत्यंत गर्ल नेक्स्ट डोअर असेल तर मी उगाच त्याला हिरोईन बनवायला नाही जात. दे नो मॅटर मी वाईट दिसतेय, मी चांगली दिसतेय, तू हिरोईन आहेस तर तू चांगलंच दिसलं पाहिजेस, सो गो अँड वेअर सम बिग इयरिंग्स. आय डोंट डू दॅट. आय एम लाईक दॅट डझंट गो विथ माय कॅरेक्टर. माझ्या कॅरेक्टरचा अभ्यास असतो, त्यामुळे मला ते कॅरेक्टरचा जो ग्राफ आहे तो सांभाळूनच गोष्टी करायला आवडतात. अँड इफ आय हॅव टेकन सम जॉब तर मग त्याच्यामध्ये एक गोष्ट माझी फिक्स असते की मी रील आणि रिअल मधल्या सोल्सना नाही भेटू देत. म्हणजे काही वेळा तेजश्रीला असं वाटतं की यार मला हे नाही घालायचे कपडे, मला नाही आवडत आहे, बट दॅट्स ओके, दॅट्स नॉट यू. वन्स यू पुट द मेकअप ऑन युअर फेस यू बिकम द कॅरेक्टर. आणि ते कॅरेक्टर ते कपडे घालणारे, ते कॅरेक्टर ते जे काय आहे ते करणारे. सो या गोष्टी मी खूप फॉलो करते आणि मी कुठेही हावी होऊ देत नाही माझ्यातल्या व्यक्तीला माझ्यातल्या ॲक्टरवर. अँड आणि माझ्यातला ॲक्टर हा खूपच पर्टिक्युलर आहे. म्हणजे आता मी फार काम केलं आहे असं नाही, पण माझे कॅरेक्टरचे ग्राफ नाही सुटत, मी नाही सुटू देत ते. की आता मला डान्सची अपॉर्च्युनिटी मिळते तर मी नाचून घेते, नाही पण माझं कॅरेक्टर कदाचित नाही डान्स करणार तर ते नाही करणार. मग तेजश्रीला नाही असं वाटत की यार पण मला डान्स करायची ऑपॉर्च्युनिटी होती, मी करायला हवा होता वगैरे, असं नाही होत. आय पुट माय फूट डाऊन की ये नाही करेगा, क्रिएटिव्हली बात करते, डिस्कस करते, असं होतं माझं. इंटरेस्टिंग. खूप फाईन लाईन आहे आय फील. आणि ही कळली पाहिजे, गल्लत नाही झाली पाहिजे. जे मी कायम म्हणते की तुमच्यातला कलाकार आणि तुमच्यातले तुम्ही स्वतः हे दोन वेगळेच असले पाहिजेत. त्यांची गल्लत झाली तर मग ती कॅमेऱ्यामध्ये ती गल्लत दिसते, कारण कॅमेरा काहीच नाही लपवत. व्हेरी इंटरेस्टिंग. ॲक्च्युली मी जेवढं तुझं काम बघितलंय किंवा जेवढे तुझे इंटरव्ह्यूज पण बघितलेत ओव्हरऑल, मला एक गोष्ट तुझ्यातली खूप आवडते आणि ती म्हणजे तू खूप छान एक्सप्लेन करतेस एखादा पॉईंट. आणि दॅट हॅपन्स ओनली बिकॉज तुझा काहीतरी विचार आहे. इट्स नॉट लाईक कोणाचं तरी काहीतरी तू येऊन सांगतेस. बिकॉज इट कम्स नॅचरली टू यू. ते ऐकताना पण असं वाटतं की यार वाव, हे जसं ते फुलपाखराचं उदाहरण मला असं वाटतं इट्स गोन स्टे विथ मी, की आपण त्याच्या मागे गेलो तर ते पळून जातं आणि जेव्हा आपण एक्सपेक्टही करत नसतो आणि आपण आपलं काहीतरी करत असतो ते तुमच्या खांद्यावरून बसेल. आय एम शुअर अशा अनेक गोष्टी आहेत तू वेगवेगळ्या ठिकाणी बोललेल्या, ज्या आय एम शुअर अनेक लोकांच्या मनात राहिल्या असतील. यू माईट नॉट इवन नो राईट नाव. पण म्हणूनच मी विचार केला की आज तुझ्याशी गप्पा मारताना आपण एक वेगळा प्रयोग इथे करणार आहोत. ठीक आहे, मी तुला काही टॉपिक्स सांगणार आहे किंवा एक गोष्ट सांगणार आहे आणि तू मला सांग की व्हॉट इज युअर फिलॉसॉफी अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि तुझं ओके, नॉट लाईक कोणीतरी सांगितलेलं नथिंग, ते काही असेल किंवा नसेल, एनिथिंग. दिस इज अन ओपन फोरम. ठीक आहे, वी आर स्टार्टिंग विथ यश. जर मी यश हा शब्द म्हटलं तर तू कसं बघतेस यशाकडे तेजश्री? मी यशाकडे असं बघते की कालच्या माझ्या व्हर्जनपेक्षा आजचं माझं व्हर्जन बेटर आहे का, आणि मी आज दिवस जो घालवलाय तो घालवल्यानंतर जर मला रात्री समाधानाची झोप लागत असेल तर मी त्या दिवशी यशस्वी झाले आहे. ह्याच्या पलीकडे यश काही नसतं. वाव. नथिंग दॅट अदर पीपल टेल यू. आणि मृगजळ आहे टेलिव्हिजन. आज मी एवढी वर्ष करते, मी ऑलमोस्ट माझे 3,500-4,000 हजार एपिसोड्स कंप्लीट झाले असतील करून टेलिव्हिजनचे. पण तरीही ज्या दिवशी माझा शो संपतो त्याच्या नेक्स्ट डे आजही लोक मला विसरतात आणि माझा नवीन शो सुरू होताना ते पुन्हा मला नव्याने डोक्यावर घेतात. त्यामुळे हे मृगजळ आहे. तुम्ही आहात, दिसताय तोपर्यंत तुम्ही आहात.
ज्या दिवशी तुम्ही दिसायचे बंद होणार आहात ना, त्या दिवशी काही नसणार आहे. त्यामुळे प्लीज फोकस ऑन युअर जर्नी, अँड युअर जर्नी इज, ट्रस्ट मी, इट्स युअर जर्नी. देर इज नोबडी इन युअर जर्नी. लोक येतात, तुम्ही कुठच्या तरी लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर, जशी गोव्याला निघालेस तू, दोन्ही बाजूला आपल्याला झाडं दिसतात, तो व्ह्यू बघायला छान वाटतो आपल्याला, पण तो आपल्याला बघून व्हायच्या आत तो मागे कुठेतरी निघूनही जातो. इट जस्ट गोज, काहीच राहत नाही ना तुमच्याबरोबर. तसं आहे, आपला जर्नी आहे आणि तो चालूच आहे, तो चालू राहणार आहे. म्हटलं लोक येतील, तुम्हाला प्रेज करतील, तुम्हाला ट्रोल करतील, पण नथिंग इज परमनंट. सो जस्ट फोकस ऑन युअर जर्नी. पण ही म्हणजे हे जे तू म्हणालीस ना की हे तू एक्सेप्ट केलंयस की आज माझी सिरियल संपल्यानंतर कदाचित लोक मला विसरणार आहेत आणि उद्या नवीन आल्यानंतर पुन्हा नव्याने फ्रॉम पेज 1 ते सुरू करणार आहेत. एक कधीही तुला म्हणजे आतापर्यंत या गोष्टीची भीती वाटली की अरे हे किती एव्हर चेंजिंग आहे? मला भीती एवढ्याच गोष्टीची वाटली की जिथे मी सोडून गेले होते आणि ते सोडल्यानंतर माझी प्रोसेस आणि माझ्यावर मेहनत घेणं माझं चालूच होतं. पण मी ज्या दिवशी परत येणार आहे, मला त्या दिवशी भीती वाटते की आपण जिथे सोडलं होतं तिथे आहोत का आपण, आणि हे मला माहीत नसतं. मला काहीच माहीत नसतं. सो या संदर्भात मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती, जी मी पिन करून ठेवली आहे, जर तू वाचली असशील तर, की ह्यावेळी पण जेव्हा नवीन शो सुरू झाला आणि मला कळलं की लाईक टेलिव्हिजनचं रेकॉर्ड ब्रेक करणारं एक ओपनिंग आपल्या शोला मिळालं आहे, तेव्हा आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड आणि आय वॉजंट एक्सपेक्टिंग दॅट. कारण मध्ये 1-2 वर्षाची गॅप गेली होती. त्यामुळे मला असं वाटलं की यार बरेचदा ना तुमचं लाईफ तुम्हाला सरप्राईज करत असतं. माझ्या अपेक्षा नव्हत्या, आणि मग मला वाटतं माझ्या डोक्यातली मी जी होते, किंवा आपल्या डोक्यामध्ये ना आपली एक गोष्ट, तुझी स्वतःची इमेज एक बनत असते सतत, ओव्हर थिंकिंगने तर खूप बनते. सो प्रोबॅबली त्याच्यामध्ये माझी इमेज अशी होती की ओके, दिस इज गोइंग टू बी द बिगिनिंग, पहिला दिवस कसं होणार, काय होणार. अँड देन तुला जेव्हा कळतं की यार लोक तेवढ्या मनापासून पुन्हा एकदा वाट बघत होते, अँड दॅट कोणीतरी आपली वाट बघत होतं, असा अश्युरन्स त्या माणसाला भेटल्यावर त्याच्या डोळ्यात पाहून मिळतो आपल्याला की यार, अरे यार तू वाट बघत होतास का, अरे तू बघत होतीस का, ते बघून छान वाटतं. तसं मला वाटलं की इतकं मस्त वाटलं त्या दिवशी मला. सो भीती ही तेवढ्या एका गोष्टीची असते की ओळखणार आहेत ना, गॅप जाऊ दे, मोठी गॅप होऊ दे, ते लाईक करणं हा फार नंतरचा भाग आहे, किंवा आपल्यासाठी आपण त्यांचे फेवरेट असणं हा पण नंतरचा भाग आहे. माझी सुरुवातच इथून होते की मला ओळखाल ना, विसरले नाही आहात ना. सो दॅट्स द ब्युटिफुल पार्ट ऑफ इट. हाऊ लवली यार. वेल, पुढचा विषय किंवा शब्द मी म्हणेन आहे की कामाचा अप्रोच. कामाच्या अप्रोचबद्दल हाऊ डू यू लुक ॲट इट? मग ते कोणतंही असेल, चित्रपट असेल, फिल्म असेल, काही असेल. सिन्सिअरिटी, नवीन काम, नवीन बेबी, अँड एव्हरी न्यू बॉर्न बेबी डिझर्व्स द अटेन्शन. सो एक 10 वर्षापूर्वी जन्माला आलेलं बाळ, सिनियर झालं असलं तरी 10 वर्षाने जन्माला येणारं बाळ हे पुन्हा नव्यानेच जन्माला येत असतं. त्यामुळे त्याच्यावर गर्भसंस्कार करण्यापासून सगळ्या गोष्टी या तुम्हाला नव्याने कराव्याच लागतात, बिकॉज काळ पुढे गेला आहे, जग पुढे गेलं आहे, आपण टेक्नोसॅव्ही झालो आहे, किंवा 21व्या शतकात पुढे आलो आहे. असं म्हणताना जन्माला येणारं बाळ हे कोरीपाटी घेऊनच येतं. तसं नवीन सुरू होणारं प्रत्येक काम हे त्या कोऱ्यापाटीनेच करावं असं मला वाटतं. आणि त्यात कुठेतरी आपण आत्तापर्यंतचा अनुभव जर का आणायचा प्रयत्न केला तर आपल्यातला भाबडेपणा निघून जातो त्या पात्रातला, आणि जे पात्र पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टींचा शोध घेताना दिसलं पाहिजे. त्यामुळे कामाचा अप्रोच हा कोरीपाटीनेच होतो. पण 2 कामं यांच्यामध्ये जो गॅप असतो, किंवा कधी कधी असं होतं की बराच काळ आपल्याकडे काम नाही आणि मग अचानक काम आलं, तेजश्री तू या मधल्या काळामध्ये, जसं तू मगाशी म्हणालीस की तू स्वतः तुझी प्रोसेस सुरू असते रिस्पेक्टिव्ह ऑफ लगेच परफॉर्म करायला काही मिळतंय की नाही, ह्या प्रोसेसमध्ये तू काय करतेस? तू वाचन करतेस, तू काही बघतेस, तू विचार करतेस, व्हॉट हॅपन्स इन दिस बिटवीन टाइम? तू प्रेप कसं करतेस स्वतःला? मी प्रेप कामासाठी नाही करत, मी प्रेप बेटर ह्युमन बिईंग होण्यासाठी करते. कारण आय ऑलवेज फील माझं प्रत्येक पात्र हे कुठलं तरी एक ह्युमन बिईंग असतं. मी खूप फॉर्च्युनेट असेन ॲक्टर म्हणून तर कदाचित मी पाहिलेलं, माझ्या डोळ्याला दिसलेलं ह्युमन बिईंग मला मिळतं आणि मला डोळे झाकून त्याला फॉलो करता येतं. बट इफ आय एम नॉट दॅट फॉर्च्युनेट, तर मला ह्युमन बिईंग्समधले जे काय गुण, दुर्गुण,
कला असते ती बघावी लागते. माझा एक खूप इंटरेस्टिंग अप्रोच आहे. मी सन सायन्स ज्या असतात आपल्या त्या माझ्या प्रत्येक पात्राला असाइन करते आणि मला असं वाटतं की तुझा एक सनशाईन आहे. बरेचदा होतं बघ असं की आपण खूप वेळ बोलल्यानंतर आपण कधीतरी बोलतो की अरे तुझं काय आहे, अच्छा आपण सिमिलर होत ना म्हणून आपण सेम वागलो. सो मला असं वाटतं ते प्रत्येक पात्र जेव्हा एक गोष्टीतलं ऐकतो ना आपण, ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की हां याची सनशाईन कदाचित ही असेल, मग त्याच्या अंडर ते इतकंच हसेल, इतकंच रडेल, असं रिॲक्ट करेल, व्यक्त होण्याची पद्धत त्याची वेगळी असेल. सो माझे प्रेप्स असे असतात की म्हणून मी म्हटलं ना की माझं पात्र नाही सुटत आणि मग मला असं होतं की नाही पण ही या साच्यात असलेली मुलगी आहे, त्यामुळे उद्या सकाळी उठून तू वेगळीच वागतेस का, नाही तू आहेस तशी वागतेस. सो माझं पात्र ते तसंच वागत राहतं. हाव लवली यार, हे मला खूप आवडलं. वाला हे मी पहिल्यांदा ऐकतेय कोणाकडनं आणि इट इज सो इंटरेस्टिंग. पण मी ह्याचं कम्प्लीट क्रेडिट नाही घेणार कारण हे खूप एक 10-12 वर्ष झाली असतील. मला मनोज जोशी नावाचे ॲक्टर आहेत आपले सिनियर ॲक्टर. सो वी वर डुईंग अ हिंदी मूव्ही टुगेदर आणि तिकडे त्यांनी मला हे सांगितलं होतं की तेजश्री दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, ट्राय दिस मेथड, दिस वर्क्स लाईक वंडर्स. आणि तेव्हापासून मला त्याच्यात पण मग इंटरेस्ट आला की एखाद्याचं तू काय वागतेस किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये तू कशी वागू शकतेस. सो तू जे मगाशी म्हणालीस ना की काही वेळा काय होतं की समोरच्याचं इंटेलिजन्स तू नाही गेस करू शकत किंवा आज ही व्यक्ती अशी का वागतेय माझ्याशी यार, ह्याला का कळत नाहीये, तर त्याला नाही कळू शकत. त्याचा पिंड नाहीये, त्याचा सनशाईन नाहीये. त्यामुळे तो ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये जन्माला आलाय तो त्याच्याप्रमाणे वागणार आहे आणि तो तुझ्यासारखा नाही वागणार आहे. इनफॅक्ट हे आपल्या डोक्यात आलं ना तर माणसांची डील करणं पण फार सोपं जातं. नाहीतर आपण बरेचदा असे असतो की ही व्यक्ती अशीच वागली पाहिजे. सो तो काढून टाकला लाईफमधला ना तर लाईफ बिकम्स व्हेरी इझी. हे असं झालं पाहिजे, नाही हे असं झालं तर आवडेल, इतपत असलं की आपण फार एक्सपेक्ट नाही करत. अँड वेन यू डोंट एक्सपेक्ट फ्रॉम पीपल आय थिंक देर आर नो डिसअपॉइंटमेंट्स. इंटरेस्टिंग. ओके, नेक्स्ट इज पॅशन. कारण तुझं पॅशन तुझ्या कामात, तुझ्या एक्झिस्टन्समध्ये दिसतं. इट जस्ट कम्स अक्रॉस. ते आपल्याला लपवताच येत नाही. एखादा माणूस ज्या अप्रोचनी बोलायला पण लागतो त्यातून कळतं की ओके ह्या व्यक्ती कुछ अलग है इसमें, नॉर्मल नाही आहे, टिकमा करने के लिए नहीं आ रहा है. तसं तुझ्याकडे बघून वाटतं. पॅशन, तुझ्या पॅशनबद्दल तू काय सांगशील? तू कसं बघते स्वतःच्या पॅशनकडे? पॅशनेटली माझे पॅशन्स काय आहेत हेच ॲक्च्युली फ्रँकली सांगू तर मला माहीत नाही. आणि मी तुला पुन्हा आय थिंक तिथेच येते मी की वन डे ॲट अ टाईम. आणि मला फक्त बेटर घालवायचा आहे दिवस. मला मध्ये आत्ता एका इंटरव्ह्यूमध्ये कोणीतरी विचारलं होतं की असा एखादा दिवस ज्याबद्दल तुला रिग्रेट फील होत आहे. तर तिकडे पण माझं आपसूक उत्तर आलं आणि तेव्हापासून मला कळलं की हां हे असं आहे ॲक्च्युली की एखादा दिवस ज्याबद्दल मला वाईट वाटतं आहे किंवा मला जो लक्षात ठेवायचा नाही आहे तर तो दिवस मी ऑलरेडी विसरली आहे आणि मला माहितीच नाही आहे तो दिवस कधी येऊन गेला आहे. त्यामुळे पॅशनेटली बघताना ना मला वाटतं हे पण इम्पॉर्टंट असतं की एखाद्या गोष्टीकडे पॅशनेटली बघताना तुम्हाला ते पॅशनकडे नेणारी एनर्जी जी आहे ती 100% देण्यासाठी चुकीच्या जागी लागणारे एनर्जीज कट डाऊन कराव्या लागतात. सो इम्पॉर्टंट. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आत्ता मी जर का मेकअप लावून तयार होऊन आले सेटवर आणि मी कॅमेरासमोर उभं राहिल्यानंतर इफ आय लुक ॲट माय को ॲक्टर आणि इज शी लुकिंग बेटर दॅन मी, त्या शोमधली हिरोईन माझ्यापेक्षा बेटर आहे का, मी इथेच माझी एनर्जी लावायला लागले तर आय वोंट बी लॉयल टू माय प्रोफेशन, माय फील्ड, माय पॅशन विल बी इनकम्प्लीट. त्यामुळे आय जनरली कामाच्या बाबतीतलं माझं पॅशन एवढंच असतं की आय एम व्हेरी घोड्यासारखी झापडं लावून आपण असेच चालूया, हा मार्ग दिलाय आपल्याला आणि रोजचा मार्ग वेगळा वेगळा असणार आहे. त्यामुळे जस्ट डू युअर 100% वॉट एव्हर युअर डुईंग. डोंट सी द लेंथ ऑफ द कॅरेक्टर, डोंट सी द डायलॉग, हाउ मेनी डायलॉग्स यू हैव इन द स्क्रिप्ट. कि अरे मेरे को कोई डायलॉग नहीं है बॉस, तो ज़्यादा चैलेंजिंग है. अगर बोल नहीं रहे हो ना तो सीन में ज़्यादा बोल के दिखाओ बिकॉज एक्सप्रेशन पे काम करना है. सो दॅट इज हाउ आय लुक ॲट माय वर्क. किंवा इंटरेस्टिंग. ओके, लास्ट 2 फिटनेस. कारण मला फार इन्स्पायर व्हायला होतं तुझे अष्टांग योगाचे व्हिडिओ. वाव, हे करायचंय, दिस शुड बी द आयडियल मॉर्निंग. फिटनेसच्या बाबतीत तुझं काय अप्रोच आहे तेजश्री? फिटनेसच्या बाबतीत आत्ताच्या जनरेशनमध्ये मला असं वाटतं की तुमचं डोकं सॉर्टेड नसेल तर प्लीज ₹1ही जिममध्ये घालवू नका कारण तुम्ही वेस्ट करताय तुमचं मनी. त्यामुळे जर फिटनेसचा विचार करायचा असेल तर
सगळ्यात आधी तुमच्या मेंटल हेल्थकडे लक्ष द्या. मेंटल हेल्थवरून पुढे सगळं घडतं. आपल्याला असं वाटतं की आज मला पिंपल झाले तर मी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जाऊन क्रीम आणते, तर प्लीज ट्राय दॅट आणि बघा तुमचं स्किन क्लिअर होते का. पण ती नाही होणार जर तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार सुरू असतील. आणि आत्ताच्या काळात तर मेंटल हेल्थ हा फारच निग्लेक्ट केला जाणारा विषय वाटतो मला. कारण फिटनेसबद्दल बोलायला गेल्यावर अगं मी हा विषय बोलल्याशिवाय नाही पुढे जाऊ शकत. दो आय डू योगा, दो आय डू जिमिंग आणि स्विमिंग आणि वॉट एव्हर आय डू, पण त्या सगळ्यामध्ये माझा अप्रोच, माझी मेंटल हेल्थ बरी नसली. आणि ह्याचं उत्तम उदाहरण सांगते की काही दिवस असतात की नॉट एव्हरी डे इज अ गुड डे अँड लेट्स ॲक्सेप्ट दॅट की तुम्ही 24 तास स्वतःला चार्जड अप नाही ठेवू शकत. देर आर गुड डेज, देर आर बॅड डेज. सो हे जे वाईट दिवस असतात ना, तो दिवस घालवल्यानंतर मी नेक्स्ट डे भलेही माझं प्रोटीन इंटेक्ट फाईन असेल, मी कार्ब्स बरोबर घेतलेत, मला जे काही मला दिवसभरातले व्हायटमिन्स हवेत मी सगळं प्रॉपर केलं आहे आणि माझा दिवस मी भयंकर सलकीन घालवलेला आहे. तर त्या प्रॉपर प्रोटीन इंटेक सकट सुद्धा मला नेक्स्ट डे 3 kgचा डंबेल हा 10 kgचा वाटतो. मला नाही तो लिफ्ट करता येत बिकॉज माय मेंटल हेल्थ इज नॉट गुड. त्यामुळे जर का हेल्थसाठी विचार करत असाल तर सगळ्यात आधी स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवा, मेंटली छान ठेवा आणि ॲट पीस ठेवा. त्याच्यानंतर बाकीचं सगळं होतं. तुम्ही छान असाल, मला वाटतं त्याच्यासाठी सकाळचं रनिंग खूप मॅटर करतं. तू एकटी बाहेर पड, ऑल यू नीड इज शूज. तुम्हाला काही थेरच नको आहे, ते मला पैसे भरायचे जिमला नको, मला योगा मॅटच हवी आहे, मला एक्सपेन्सिव्ह कपडेच घालायचे, काही नको. मोबाईल घरात ठेवा सगळ्यात आधी आणि बाहेर जा. एक मिनिट, हे पुन्हा एकदा झालं पाहिजे, हे वाक्य इम्पॉर्टंट आहे. मोबाईल घरात ठेवा आणि कुठेतरी तो वाऱ्याचा आवाज ऐका. कारण मला वाटतं तेवढी सकाळची एक अर्ध्या तासाची वेळ असते माझी, जेव्हा मला स्वतःचा आवाज फार क्लिअरली ऐकायला येतो बाकीच्या आवाजांशिवाय. सो त्यावेळी शांतपणे जा बाहेर आणि वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हे धावा. कारण ते खूप छान असते ती गोष्ट. ती तुम्हाला कळणार पण नाही की तुमचा अप्रोच कसा बदलत चालला आहे. आणि त्यासाठी वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागणार. तुमच्या आजूबाजूची लोकं सांगतील तुम्हाला की तुमचं बोलणं बदललं आहे, तुम्ही फ्रेश वाटताय. आणि त्या अप्रोचेसवर वेगळं काम नाही करावं लागत. काही बेसिक गोष्टींचं डिसिप्लिन आपल्या लाईफमध्ये आणलं ना तर आय थिंक लाईफ विल बी सॉर्टेड. बाकी पार्टी करा, सगळं करा. खाल्ल्या अन्नाला जागतो असं आपण म्हणतो, तसं मी खाल्ल्या अन्नाला धावत जा असं म्हणते. थोडे ज़्यादा कैलोरीज पेट में गए तो कल 2 किलोमीटर ज़्यादा भाग लो, बाकी सॉर्टेड. पार्टी करो, मजे करो, सब करो. ओके, लास्ट वन. बिकॉज आपण अशा क्षेत्रात आहोत जिथे आपलं काम सतत इव्हॅल्युएट करणारी माणसं असतात आणि ते आता तर सोशल मीडियामुळे जास्त सोपं झालंय, पण त्यांची मतं व्यक्त करतात. आणि आय एम नॉट इवन मेन्शनिंग ट्रोल्स राईट नाव, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट क्रिटिसिझम जे येतं. लोकांना जे वाटतं की तू असं करायला पाहिजे होतंस आणि मग त्याच्यावरती वेगवेगळी मतं असतात. ॲज अन ॲक्टर, ॲज अ परफॉर्मर, तू या क्रिटिसिझमकडे कसं बघतेस? तुझा काय अप्रोच असतो? मी नाही बघत. वाव, वेळ ॲज सिम्पल ॲज दॅट. मी नाही बघत. मी पूर्वी एकदा हे सांगितलं आहे आणि मला हे खूप मनापासून सांगायला आवडेल परत एकदा की सोशल नेटवर्किंग साईट्सवर तुम्ही जे रिॲक्ट करता, त्या रिॲक्ट करण्यातनं आम्ही कोण आहोत किंवा आम्ही कसे आहोत हे तुम्ही नाही सांगत. ते तुमच्या आतून येणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता. त्यामुळे तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं आहे, बोला. आम्ही ते बघतही नाही आहोत, आम्ही ते पाहतही नाही आहोत. तुमच्या कॉम्प्लिमेंट जेवढ्या अप्रिशिएट करतो तेवढं तुम्ही जेन्युइनली दिलेली कंप्लेंट आणि सल्ला हा अप्रिशिएट केला आमच्या कलाकारांकडून जातो. पण मला हे उघडपणे सांगायला काही वाटत नाही की तुम्हाला जर का वाईट बोलायचं आहे तर तुमचं ती वाईट टॉक्सिक वागणं जे आहे ते आमच्यापर्यंत न पोहोचवून देणं आमच्या हातात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रिप्रेझेंट करताना तुम्ही स्वतःच्या नावाने एखादी आमच्या फोटोवर केलेली कमेंट ही येते तुमच्या नावाने. त्यामुळे दॅट कमेंट रिप्रेझेंट्स यू अँड नॉट अस. त्यामुळे प्लीज स्वतःला जास्तीत जास्त चांगलं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करा. कारण आम्ही तर काय आम्हाला येतातच कमेंट, पण त्याच सोशल मीडियावर तुमच्या सर्कलमधली लोकंसुद्धा असतात जे तुम्ही काय लिहिलं आहे ते वाचतात. ते कोणासाठी लिहिलं आहे ह्यापेक्षा तुमच्या तोंडून काय शब्द निघतायत ते वाचतात. त्यामुळे छान रिप्रेझेंट करा स्वतःला. बघा, जमेल. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. 100%. फक्त नाही करायची कॉमेंट, एवढं सोपं आहे. बाहेर यायचं इंस्टाग्राम ॲपमधनं, असंच नाही झाली पाहिजे. बट शेवटचे 1-2 प्रश्न आहेत तेजस्वी. मला एकतर खूप मजा आली आहे तुझ्यासोबत गप्पा मारून आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टी मला मिळाल्या आहेत आज. सो ते एक छोटं मूल टॉय फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर असं होतं ना, बेसिकली दॅट इज व्हॉट हॅज हॅपन्ड. आणि मला वाटतं ह्या इंटरव्ह्यूची मीच पहिली ऑडियन्स आहे, कारण थ्रू आउट आय एम जस्ट लाईक
हो यार, असं झालंय माझं. पण शेवटचा 1-2 प्रश्न मला विचारायचा आहे की या क्षेत्रामध्येच नाही, फक्त ऍक्टिंगच नाही म्हणणार मी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द मीडियम, ठीक आहे, डान्स, म्युझिक, जे काही, पेंटिंग वगैरे वगैरे, या सगळ्याच क्षेत्रांमध्ये अशी कोणती माणसं आहेत तेजश्री जी तुझ्या क्रिएटिव्हिटीला चॅलेंज करतात, ज्यांना बघून असं वाटतं की यार आत्ता जर मी टाइमपास करते तर तू सोडून मला आता काहीतरी काम करायचं, इतकी मला एनर्जी मिळाली या व्यक्तीचं फक्त काम आणि एक्झिस्टन्स बघून? अशी खूप माणसं आहेत अगं. अशी म्हणजे मी तुला एक नाव घेऊच शकत नाही, कारण तुम्ही सकाळी उठल्यानंतर डोळे उघडे ठेवून बाहेर पडलात तर मला वाटतं की रस्त्यावर आज तुझी गाडी थांबल्यानंतर तुझी काच नॉक करून जर तुझ्याकडे कोणी पैसे मागत असेल तर काही वेळा त्या मागणाऱ्याचं कन्व्हिक्शनही मला इन्स्पायर करतं की सो जेन्युइन. किंवा कोणीतरी कोपऱ्यावर तुम्हाला चालताना दिसतं. आता आपल्या इथे येताना ते दादरचा आपला रोड येतो, तुलसी पाईप रोड, आय थिंक, राईट, त्या रोडवरून येताना ते हे विणत बसलेले असतात माहिती, टोपल्या वगैरे. तर त्यांचं जे डेडिकेशन जे असतं ते पाहिल्यावर मला असं वाटतं की त्या माणसाला भ्रांत आहे का त्याचं आयुष्य काय आहे, उद्या काय असणार आहे, त्याने प्लॅन केलं आहे का नाही. बट ते तेवढंसं काम करणं ते इतकं जेन्युइनली एन्जॉय करत असतात ना की त्यांच्याकडे बघूनही तुम्हाला इन्स्पायर व्हायला होतं. त्यामुळे मोठी नावं जी आज आपल्या समोर असतात आणि ते आपल्याला इन्स्पायर करत असतातच, पण मला वाटतं की देवाने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दिलेलं आहे. आणि जो माणूस त्या स्वतःच्या लाईफला रिस्पेक्ट करून जगत असतो ना, आपण डोळे उघडून त्या माणसांमधला तो रिस्पेक्ट तो पाहू शकतो स्वतःच्या आयुष्याबद्दलचा, आणि ती गोष्ट, ती माणसं तुम्हाला इन्स्पायर करतच राहतात. सो असं आपण जगलं पाहिजे. आपली आपण हातीपायी धड होतं ग, आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आपली सक्रिय आहेत. आपल्याला हे जे आहे ना, ही बेसिक्स ज्या गोष्टी आपण म्हणतो, खूप लोकांच्या आयुष्यात ती लक्झरी असते. सो ज्यांच्या आयुष्यात ती लक्झरी म्हणून त्यांना मिळालं आहे, हे पाहिल्यानंतर ना की त्या लक्झरी या शब्दाने जो काय आपल्याला एक वाव मला हे मिळालं आहे, हा रिस्पेक्ट जो आहे ना, ते आपल्याला देवाने असं देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे प्लीज त्याच्याकडे कानाडोळा नका करू. तुमचं शरीर, तुमची बॉडी इज युअर बिगेस्ट कमिटमेंट, त्यामुळे तेवढी सांभाळा, बाकी सगळं आहेच. ट्रू. 2024 इज ऑलमोस्ट इयर, आणि नवीन वर्ष आल्यानंतर अर्थात लोकांचे न्यू इयर रेझोल्युशन्स होतात. पण आय हॅव स्टॉप्ड आस्किंग लोकांना न्यू इयर रेझोल्युशन्स बद्दल, कारण एकतर ते खूप एव्हर चेंजिंग असतात यार. जानेवारीमध्ये हे, फेबमध्ये ते, मग मिड इयर येतं, मग आपल्याला वाटतं की जे ठरवलेलं ते झालंच नाही, तर आता आपण नव्याने बनवूया, असं हे होतच राहतं आणि ते पुढच्या डिसेंबरपर्यंत होतच राहील. पण असं असतं ना की एक जर नजर आपण गेलेल्या वर्षावरती टाकली, जे आपण जगलोय, अशा काही गोष्टी असतात स्वतःबद्दल सापडलेल्या, ज्या आपल्याला वाटतं की आता ही मला सापडलेली वस्तू किंवा गोष्ट किंवा माझ्यातलंच काहीतरी मला पुढल्या वर्षात तर डेफिनेटली न्यायचं, आणि दिस आय एम नेव्हर लेटिंग गो. तर 2023 मधलं तुला तुझ्याबद्दलचं कळलेलं किंवा ओव्हरऑल एनिथिंग, द फ्लोअर इज ओपन, असं काय आहे जे आवर्जून तुला 2024 मध्ये घेऊन जायचंय? आय थिंक ॲक्सेप्टन्स टुवर्ड्स लाईफ. 2023 मध्ये शिकलेली सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की आय हॅव स्टार्टेड अप्रिशिएटिंग अँड ॲक्सेप्टिंग माय लाईफ. जे आहे आत्ता मी जी तुझ्यासमोर बसली आहे, हे खूप छान आहे. आणि हे छान याचा ॲक्सेप्टन्स आपल्याकडे आला ना, तर मला वाटतं छान जगू आपण आयुष्य. आपण बरेचदा ना 40 के बाद पैसे छापो, 40 तक पैसे छापो या अप्रोचने जे आयुष्य जगत राहतो ना, त्याच्यामध्ये खूप गोष्टी राहून जातात. आणि आज आपल्याला अश्युरन्सच नाही आहे की पुढचं आयुष्य किती बघणार आहोत आपण, कसं बघणार आहोत, किती हेल्दी बघणार आहोत. आज जग ज्या वास्ट आणि ज्या फास्टली ते पुढे चाललं आहे ना, तेवढंच ते त्या वेगाबरोबर येणारे दुष्परिणाम पण आहेत. खूप आजार येत आहेत, काय पुढे येणार आहे, कसं येणार आहे माहीत नाही. त्यामुळे ना आपल्याला आज मिळालेला दिवस हा छान आहे हे ॲक्सेप्ट करून जगणं इतकंच आपल्या हातात आहे. 1 डे ॲट अ टाईम, 1 स्टेप ॲट अ टाईम इज द बिगेस्ट थिंग आय हॅव लर्न्ड इन दिस इयर. हाऊ लवली. टू कन्क्लूड, आय जस्ट वॉन्ट टू आस्क की ऑफकोर्स पंचक तर आहेच, जी फिल्म आम्ही सगळे थिएटरमध्ये बघायला जाणार आहोत, बट अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय काय आहे जिथे आम्हाला तू दिसणार आहेस? व्हेरी एक्सायटेड. 2024 आय एम ॲक्च्युअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस इयर, बिकॉज माझ्या आणखी 3-4 फिल्म्स रिलीजवर आहेत. 2024 मध्ये आता नाटकालाही मोठी गॅप झाली आहे, त्यामुळे प्रोबॅबली मी पुन्हा एखादं नाटक घेऊन तुमच्या समोर येईन. सो आणि ही सिरियल आहे इथे, तर आत्ता सिरियलचा पण जो सोल आहे तो आत्ता खरा आपण ज्या स्टेटमेंटने, कमिटमेंटने सिरियल सुरू करतो, ती स्टोरी आत्ता कुठे सुरू होती आहे. त्यामुळे आय थिंक 2024 विल बी व्हेरी एक्सायटिंग इयर.
लवली. आणि मी आय एम लुकिंग फॉरवर्ड की 2024 मध्ये तुझ्या ज्या या सगळ्या फिल्म्स रिलीज होणार आहेत त्या निमित्ताने मला पुन्हा एकदा तेजश्री भेटेल. कोणाचं काय तर कोणाचं काय मित्रांनो. पण खरंच व्हेरी एक्सायटेड. आणि मला असं वाटतं खूप घेण्यासारखं आहे तुझ्याकडून एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून सगळ्यांनीच. आणि मला फार छान वाटलं. माझ्या सकाळची सुरुवात इतक्या सुंदर कॉन्व्हर्सेशननी झाली आहे आणि मला इतकं छान तुला ऐकता आलं. दॅट आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट. त्यामुळे थँक्यू सो मच. वा वा. आणि युअर म्हणजे मला इंटरव्ह्यूज देताना कायम वाटतं की इंटरव्ह्यू घेणारा फार महत्त्वाचा असतो. कारण बोलायचं कितीही असलं तरी पण ते योग्य पद्धतीने आम्हाला विचारणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तू खूपच कमाल आणि अमेझिंग जॉब करतेस तुझा. थँक्यू सो मच. मजा आली. मला खूप भारी वाटलं. आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. आणि मे यू गेट द बेस्ट पीपल ऑन दिस प्लॅनेट टू वर्क विथ. आणि तुझ्या सर्कलमध्ये कायम चांगली माणसं राहोत आणि तू आम्हाला सारखी भेटत राहोस हीच आशा आहे. थँक्यू सो मच तेजश्री. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू.